वैकुंठातनं तपश्चर्येसाठी साधनेसाठी हिमालयामध्ये आले. हिमालयामध्ये आल्यानंतर लक्ष्मीला एकट्याला करमलं नाही. मग लक्ष्मीने सांगितलं मी देखील तुमच्या सोबत बद्रीनाथला येणार. विष्णूने सांगितलं लक्ष्मी येऊ नको, तिथं कुठली सुविधा नाहीये, बर्फ कोसळत आहे, तू वैकुंठात थांब. पण असं म्हटलेलं आहे आपली पत्नी पायनी आहे आणि देवाची पत्नी अपायनी आहे. म्हणजे एकतर आपली पत्नी आपल्याला सोडून जाऊ शकते किंवा आपण तरी तिला सोडून जाऊ शकतो, पण देवाची पत्नी महाराज देवाला कधी सोडत नाही. तुम्हाला कितीतरी उदाहरण देते. हे कृष्ण म्हणून आले तर ती रुक्मिणी म्हणून आली, हे राम म्हणून आले ती सीता म्हणून आली. आता हे झाले ग्रस्त आश्रम, पण ब्रह्मचारी आश्रमामध्ये सुद्धा लक्ष्मीने देवाला सोडलेलं नाही.